नमस्कार. महाराष्ट्र सध्या एका भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करतोय. तापमान इतकं वाढलंय की त्याने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत आणि रोजचं जगणं अवघड झालंय. तर या विश्लेषणात आपण समजून घेऊया की ही अभूतपूर्व उष्णता नेमकी का वाढली आहे, त्याचे परिणाम काय होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा. सर्वात आधी हे समजून घेऊया की ही परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे आणि या संकटाची व्याप्ती किती मोठी आहे. 45°C विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे विदर्भासह राज्याच्या अनेक भागांमधलं वास्तव आहे. एप्रिलच्या मध्यातच तापमान या धोकादायक पातळीवर पोचलंय, जे आपल्याला या संकटाची तीव्रता स्पष्टपणे दाखवतंय. पण प्रश्न हा आहे की अचानक एवढी उष्णता का वाढली आहे, यामागे नक्की काय कारणं आहेत. चला, यामागचं विज्ञान थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. याचं एक मुख्य वैज्ञानिक कारण आहे अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वातावरणात एक असं चक्र तयार झालंय जे एका मोठ्या अदृश्य झाकणासारखं काम करतंय. ते गरम आणि कोरडी हवा जमिनीच्या दिशेने खाली ढकलतं आणि तिला वर जाऊ देत नाही. त्यामुळे जमिनीजवळचं तापमान प्रचंड वाढतं. आणि या स्थानिक परिस्थितीला आणखी गंभीर बनवतंय ते म्हणजे अल निनोचा प्रभाव. हा एक जागतिक हवामान बदल आहे. यामुळे काय होतं तर समुद्राच्या आणि जमिनीच्या तापमानात खूप मोठा फरक पडतो, ज्यामुळे नेहमीचं हवामानचक्र बिघडतं आणि उष्णतेच्या लाटा जास्त तीव्र होतात आणि जास्त काळ टिकतात. चला, आता पुढे जाऊया आणि पाहूया की या सगळ्याचा राज्याच्या वेगवेगळ्या भागांवर आणि लोकांच्या जीवनावर नेमका कसा परिणाम होतोय. ही उष्णता काही सगळीकडे सारखी नाहीये. याचा सर्वात जास्त फटका बसतोय तो विदर्भ आणि मराठवाड्याला. अकोला, चंद्रपूर, नागपूरसारख्या शहरांमध्ये तर पारा 44°C पुढे गेलाय. त्यामुळे तिथली परिस्थिती खरंच खूप गंभीर झाली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. धोका फक्त एकाच प्रकारचा नाहीये. म्हणजे एकीकडे विदर्भात प्रचंड कोरडी उष्णता आहे, तर दुसरीकडे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर 80%पेक्षा जास्त आर्द्रता म्हणजे दमट हवा आहे. ही चिकट आणि दमट उष्णतासुद्धा तेवढीच धोकादायक असते. या उष्णतेचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः शेतकऱ्यांवर होतोय. संत्री, मोसंबी आणि आंब्यासारखी फळं पिकं सनबर्निंगमुळे अक्षरशः झाडांवरच जळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठा आर्थिक नुकसान होत आहे. आता बोलूया याच्या थेट मानवी परिणामांबद्दल. सरकारी आकडेवारीनुसार राज्यभरात आत्तापर्यंत तब्बल 375 पेक्षा जास्त लोकांना उष्माघाताचा गंभीर त्रास झाला आहे. हा आकडा आपल्याला या लाटेच्या गंभीरतेची जाणीव करून देतो. आणि सगळ्यात धक्कादायक आणि दुःखद गोष्ट म्हणजे याच तीव्र उष्णतेमुळे राज्यभरात 25 संशयित मृत्यूंची नोंद झालीय. हे फक्त आकडे नाहीत, तर हवामानातील या बदलामुळे होणारी ही प्रत्यक्ष जीवितानी हानी आहे. आता एवढी गंभीर परिस्थिती असताना आपलं प्रशासन काय करतंय, कोणते इशारे दिले गेले आहेत, चला बघूया. परिस्थितीचं गांभीर्य बघून भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलाय. याचा सरळ अर्थ आहे की नागरिकांनी सावध राहायला हवं आणि पुढचे काही दिवस उष्णता आणखी वाढू शकते. या इशाऱ्याला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने आपला हीट ॲक्शन प्लॅन सुद्धा सक्रिय केला आहे. म्हणजे प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड तयार ठेवावेत. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. प्रशासन आपलं काम करतंय, पण आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी कशी घेऊ शकतो. काही खूप सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे भरपूर पाणी पित रहा. तहान लागण्याची वाट बघू नका. दुसरं, दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका. तिसरं, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. आणि चौथं, बाहेर पडायचंच असेल तर डोकं रुमालाने, टोपीने किंवा छत्रीने झाका. फक्त पाणीच नाही, तर आहारात काही गोष्टींचा समावेश करूनही फरक पडू शकतो. जसं की काकडी, टरबूज, ताक, दही किंवा नारळ पाणी. या गोष्टी शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करतात. ही उष्णतेची लाट फक्त एक तात्पुरती समस्या नाहीये. ती आपल्यासमोर एक खूप मोठा आणि गंभीर प्रश्न उभा करते. ही घटना आपल्याला हवामानातील बदलाच्या मोठ्या संकटाची आठवण करून देते आणि विचार करायला भाग पाडते की भविष्यात आपल्याला अजून काय काय बघायला मिळू शकतं. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.